हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 स्वागत आहे. तसेच आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वटसावित्रीची पूजा ही सत्यवान आणि सावित्री यांच्या दंतकथेवर आधारित आहे. तर या कथेनुसार सावित्री ही एक समर्पित पत्नी होती, जिने सत्यवानाला मृत्यूच्या तावडीतून वाचवले. जेव्हा यम मृत्यूचा देव सत्यवानाचा आत्मा घेण्यासाठी आला, तेव्हा सावित्री त्याच्या मागे गेली आणि यमाशी संवाद साधून तिच्या भक्ती आणि धार्मिकतेने प्रभावित होऊन यमाने तिला वरदान दिले आणि सावित्रीचा पती पुन्हा जिवंत झाला. ही आख्यायिका सांगितली जाते. तिचे पतीवरील प्रेम आणि समर्पण दर्शवते. स्त्री ही दृढ विश्वासाच्या शक्तीचे प्रतीक आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. पतीवरील प्रेमापोटी यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची कथा देखील सांगतात किंवा ऐकतात. याच दिवशी महिला मोठ्या उत्साहाने वडाच्या झाडाची प्रदक्षिणा घालून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करतात. यावर्षी 21 जून रोजी वटसावित्रीची पूजा किंवा सण साजरा केला जाणार आहे. तर या दिवशी वड म्हणजेच ब्रह्म सावित्रीची पूजा करायची असते. ही पूजा करत असताना काही चुका महिलांकडून अनावधानाने घडतात. या कोणत्या चुका आहेत आणि त्या टाळायच्यासाठी आपण काय करावं याबद्दलची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी 21 जून रोजी आलेली आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील. पौर्णिमा तिथी 21 जूनला सकाळी 7:31 सुरू होणार आहे आणि 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपणार आहे. तर वडाच्या झाडाला पूजण्यासाठी 21 जून रोजी सकाळी 5:24 ते 10:30 पर्यंतचा मुहूर्त असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करत असतात. त्या 16 शृंगार करतात. मात्र 16 शृंगार करत असताना चुकूनही काळे, निळे, पांढरे रंगाचे कपडे घालणे टाळावे. कपड्याबरोबरच विवाहित महिलांनी वटसावित्रीच्या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणे देखील टाळावे. तर या दिवशी तुम्ही रंगीबेरंगी बांगड्या घालू शकता. तर या दिवशी लाल, हिरवा, पिवळा असे शुभ रंग परिधान करावे. वटपौर्णिमे दिवशी मोठ्यांचा अपमान करू नये. पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी पिवळी रेशमी साडी निवडू शकता आणि ती तुम्ही घालू शकता. वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था अगोदरच करायची आहे. उपवासाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. या दिवशी वटसावित्रीची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा 7 वेळा गुंडाळावा. यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी. वटवृक्षाची प्रदक्षिणा 7 वेळा आणि जास्तीत जास्त 108 वेळा करतात. तर वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तर हल्ली तोडलेल्या फांद्या बाजारात पाहायला मिळतात. मात्र असं करणं शास्त्रानुसार चुकीचं मानलं गेलेलं आहे.
असे केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात। त्यानंतर सर्वात आधी म्हणजे पूजेचे साहित्य हे स्वच्छ असावे। ताटातील फळे आणि फुले तजेलदार असावीत। सुकलेली किंवा किडलेली फळे पूजेसाठी वापरू नये। वटसावित्रीची पूजा करत असताना पूजेचे ताट वडाच्या झाडापासून दूर ठेवायचे आहे। ताटातील दिव्यामुळे एखाद्या महिलेच्या पदराला आग लागण्याची शक्यता असते। पूजा करत असताना आग लागली तर पूजेचे महत्त्वही राहत नाही आणि एखाद्याला त्याचा धोका देखील होऊ शकतो। वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ती डावीकडून घालू नये। बऱ्याच वेळा महिला या डावीकडून उजवीकडे प्रदक्षिणा घालतात, परंतु डावीकडून प्रदक्षिणा घालतात ती प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य धरली जात नाही। वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे खूप महत्त्वाचे आहे, तर असं केल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही। त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका। गर्भवती महिला वटसावित्रीचे व्रत ठेवू शकतात, पण वटवृक्षाची प्रदक्षिणा करणं टाळावं। वटसावित्रीच्या पूजेत तुपाचा दिवा लावल्यास तो उजव्या बाजूला ठेवावा आणि डाव्या बाजूला ठेवल्यास तो तेलाचा लावावा। वटसावित्रीच्या पूजेसाठी यातील साहित्य हे नेहमी डाव्या बाजूला ठेवावे, हे अत्यंत शुभ मानले जाते। अविवाहित मुलीसुद्धा या दिवशी व्रत करू शकतात किंवा वरप्राप्तीसाठी या दिवशी अविवाहित मुलींनी व्रत करावे। त्याचप्रमाणे 15 वर्षांनंतरच्या कुमारिका मुली वटसावित्री व्रताचे पालन करतात। सर्व विवाहित महिलांनी व सौभाग्यवती महिलांनी वटसावित्री पौर्णिमा व्रत मनोभावे आचरण करावे। किशोरवयीन मुलींनी वरप्राप्ती करण्यासाठी या दिवशी हे व्रत आचरण करायला हरकत नाही। या महिला गर्भवती आहेत, मुख्यतः ज्यांचा गर्भारपणाचा 7वा महिना चालू आहे अशा महिला, तसेच वयोवृद्ध महिला किंवा आजारी असणाऱ्या महिला यांनी व्रत करणे टाळावे। सर्व स्त्रिया या दिवशी उपवास करत असतात, तर या दिवशी सुवासिनी उपवास करावा। दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 नंतर उपवास सोडायचा आहे। काही महिला याच दिवशी उपवास सोडतात, वडाची पूजा झाल्यानंतर। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यावेळी उपवास सोडू शकता किंवा काही जणी पौर्णिमेचा चंद्र उदयास आल्यानंतर उपवास सोडतात, तर काही जणी सकाळी उपवास सोडतात। आता जशी तुमच्याकडे पद्धत आहे तुम्ही उपवास सोडायचा आहे। सर्व पूजा झाल्यानंतर 5 सुवासिनींची गव्हाने ओटी भरायची आहे। सायंकाळी सुवासिनींसोबत तुम्हाला सावित्रीच्या कथेचे वाचन करायचे आहे आणि अशा प्रकारे ही पूजा करायची आहे। मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे। धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे। एकंदरीत वटसावित्री पूजा किंवा व्रताला विवाहाचे पवित्र बंधन साजरे करणारी, वैवाहिक नातेसंबंधातील प्रेम, भक्ती, निस्वार्थीपणा या मूल्यांवरती भर देणारा सण म्हणून महत्त्व दिले गेलेले आहे। हे वैवाहिक जोडप्यांना त्यांच्या भागीदाराची जोपासना आणि पालनपोषण करण्यासाठी, सुसंवादाने परिपूर्ण वैवाहिक जीवनासाठी, दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी एक व्रत म्हणून काम करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हो, नुसते सबस्क्राईब करू नका, तर बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज आणि त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल। आणि माझ्या चॅनेलवरती जे नवीन व्हिडिओज येतात किंवा माहिती, सण समारंभ येतात, यांची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।